नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। सुरुवातीचे काही 15-20 मिनिटांचे कामकाज सोडले तर दिवसभर तेजी टिकून होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 148 पॉईंटने वाढून 75,449 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 73 पॉईंटने वाढून 22,908 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई रिअलिटी इंडेक्स 2.75%, बीएसई पॉवर इंडेक्स 2.30%, बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 2.24% वर आहेत। बीएसई आयटी इंडेक्स 0.83% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 2.28%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 2.17% वर आहेत। सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: श्रीराम फायनान्स 3.99%, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 3.75%, अपोलो हॉस्पिटल 2.89%, टाटा स्टील 2.55% अशी वाढ आहे। निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टेक महिंद्रा 2.41%, टीसीएस 1.56%, आयटीसी 1.48%, इन्फोसिस 1.42% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 1096 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2141 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। रुपयाच्या दरामध्ये मजबूती सुरू असून आज मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 13 पैशांनी मजबूत होऊन 86 रुपये 44 पैशावर बंद झालेला आहे। धन्यवाद।